बाबुळणे ते सप्तशृंगी गड पायी दिंडी मार्गस्थ, गावोगावी कीर्तनातून समाज प्रबोधन। बागलाण तालुक्यातील बाबुळणे येथून सच्चिदानंद केरोबा महाराज यांच्या प्रेरणेने व सद्गुरू दयानंद महाराज सराड यांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण सहजानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी गडाकडे पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे। ही दिंडी शनिवार दिनांक 8 रोजी गडावर पोहोचणार असून नरकोळ तालुका बागलाणसह अंतापूर इथं पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले। दिंडीचे यंदा 30वे वर्ष आहे। वाघंबा, साल्हेर, बारीपाडा, मळगाव, पिंपळे, तालुका कळवण, गोळाखाल, गोसराणे, अभोना, सप्तशृंगी गड असा दिंडीचा मार्ग असून मुक्कामाच्या ठिकाणी उलुशा महाराज, नारायण महाराज यांचे समाज प्रबोधन कीर्तन होते। या पायी दिंडीला मार्गावरील भाविक जोडले जातात। या दिंडीतील वारकऱ्यांचा रविवार ते 9 ते 12 फेब्रुवारी सप्तशृंगी गडावर 3.5 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह होणार असून या कार्यक्रमाला आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार उपस्थित राहणार आहेत। या सप्ताह काळात हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज सात बावळ, हरिभक्तपरायण परमानंद महाराज जिरवाडा, हरिभक्तपरायण ब्रह्मामर्ती जीवा बाबा भदरपाडा डांग, हरिभक्तपरायण बागुल गुरुजी माळीवाडे, हरिभक्तपरायण ब्रह्मानंद महाराज सुरगाणा, हरिभक्तपरायण उल्शा महाराज चिंचपाडा, हरिभक्तपरायण देवल बाबा औधा यांचे जाहीर कीर्तन होणार आहे। सप्ताह सांगता निमित्त बुधवार 12 रोजी सकाळी 9 वाजता हरिभक्तपरायण सहजानंद महाराज सराड यांचे काल्याचे कीर्तन होईल। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी हरिभक्तपरायण नारायण महाराज, गणोरा, उल्शा महाराज, दौलत महाराज, शंकर महाराज, लक्ष्मण महाराज, काशीनाथ महाराज, गुलाब महाराज, बंडू महाराज, अशोक महाराज, रमेश बहिरम, रोहिदास गवळी, प्रकाश महाराज, खांडवी संतोष महाराज बाबुळणे, ढवळू महाराज केळझर, देवीदास ठाकरे बारीपाडा आदींसह दिंडीतील वारकरी परिश्रम घेत आहेत। प्रतिनिधी अभिमन अहिरे, किल्लारी।